आज आम्ही गेलेलो जगाच्या मालकाच्या दरबारात. ते कुठे तर चला दाखवते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि हानी नसणार असं तर होणारच नाही. तिला बाहेरचं सगळं बघायचं असतं आणि गाडी म्हटल्यावर तर खुशच असते ती. तिला तर खिडकी साईडची सीट हवी असती कायम, आणि मी दिली नाही की मग आदित्यकडे जाऊन बसती. आणि एवढं सगळं करून शेवटी दमून माझ्याजवळ येऊन झोपूनच टाकलं तिनं. जगाच्या मालकाचा दरबार म्हणजे ते ठिकाण आदमापूर आणि बाळूमामा देवस्थान म्हणजेच आपल्या मामांचा दरबार. आणि मामांच्या दर्शनासाठी तर खूप लांबून लोक येतात. आणि त्यात आज होती दर्शमौनी अमावस्या, म्हणजेच पौष महिन्यातील अमावस्या. याचे महत्त्व खूप आहे, पण थोडक्यात सांगायचे झाले तर दर्शमौनी अमावस्या हा आध्यात्मिक शुद्धी, पितरांचा आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी एक पवित्र आणि शक्तिशाली दिवस आहे. त्यामुळे आज मामांच्या दरबारात एवढी प्रचंड गर्दी होती, जणू काय जत्राच फुललेली. आणि एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा हानी आमची शांत होती आणि शांत सगळं बघत होती की कोण काय करते. हानीकडे बघून लोक सुद्धा आश्चर्य करत होते. तर आदमापूर हे बाळूमामांचं समाधीस्थान आहे आणि मेतखे येथे बाळूमामांचा खांब आहे जो की प्रसिद्ध आहे. तर ह्या दोन्ही ठिकाणी तुम्ही कधी गेला आहात का? गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत येताना आम्ही बाळूमामांची उभी असलेली मोठी मूर्ती पण बघितली. फोटो काढायचे होते पण गर्दीमुळे काही जमलं नाही. आणि जर तुम्ही ही मूर्ती पण बघितली असाल तर कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.